माझ्या पतीने एके रात्री 4 अनोळखी माणसांना आमच्या घरात राहायला जागा दिली. बाहेर जोरात पाऊस पडत होता आणि मी माझ्या पतीसोबत झोपले होते. अचानक त्या माणसांच्या खोलीतून जोरजोराने आवाज येऊ लागले. मी घाबरून गेले. कदाचित हे लोक चोर असतील आणि आमच्या घरात चोरी करत असतील असं वाटलं. मी उठून दुसऱ्या खोलीत गेले. तेव्हा तिथला देखावा पाहून माझे अंगावर काटा आला. त्या लोकांनी मला खोलीत ओढलं आणि मी जोरात किंकाळ्या फोडल्या. माझ्या किंकाळ्या खोलीत घुमू लागल्या. माझे पती नशेत असल्याने त्यांना काहीच कळाले नाही. माझे नाव सीमा आहे. माझी लग्न काही वर्षांपूर्वी अमितशी झाली होती. ही अमितची दुसरी लग्न होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचा आजाराने मृत्यू झाला होता. अमितला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी होती. तिचे नाव रिया. जेव्हा मी या घरात आले तेव्हा रिया 15 वर्षांची होती. आता आमच्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत आणि रियाही 22 वर्षांची झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे लग्न झाले. रियाचे लग्न करून दिल्यानंतर माझे पती नेहमीप्रमाणे मला सातारा जिल्ह्यातील आमच्या गावात सोडून मुंबईला निघून गेले आणि मी पुन्हा एकटी पडले. अमित रियाचे लग्न करायलाच काही दिवस गावात आले होते. पण इतके नातेवाईक आले होते की आम्हाला एकटे वेळ मिळालाच नाही. सासऱ्यांना पोहोचल्यानंतर रियाचा फोन आला. ती म्हणाली, "आई, मी इथे खूप छान आहे." ती म्हणाली, "आई, मी इथे खूप छान आहे. या लग्नात मी खूप आनंद करतात आणि नेहमी माझ्यासोबत राहायला इच्छितात. ते मला एका क्षणासाठी एकटी सोडत नाहीत." रियाच्या गोष्टी ऐकून मी खूप खुश झाले. माझ्या मुलीला चांगले घर मिळाले. कारण तिच्या लग्नासाठी आम्ही आमची शेतही गहाण ठेवली होती. आता आमच्या डोक्यावर खूप कर्ज होते. माझे पती म्हणत की ते मुंबईत काम करून हळूहळू हे कर्ज फेडतील. जेव्हा मी लग्न करून या घरात आले तेव्हा रिया खूप छोटी होती. त्यामुळे अमितने दुसरी लग्न केली होती, रियाला आईचे प्रेम मिळावे म्हणून. मी त्या आईविना मुलीला माझ्या मुलीसारखेच वाढवले आणि खूप प्रेम दिले. मी कधीही तिला जाणू दिले नाही की मी तिची सावत्र आई आहे. रियाकडूनही मला खूप प्रेम मिळाले. पण लग्नाच्या पहिल्या रात्री अमितने मला जे सांगितले ते ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी कल्पनाही करू शकले नाही की लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती मला असं काही सांगतील. ते म्हणाले की ते त्यांच्या पहिल्या पत्नीला खूप प्रेम करत होते आणि ही दुसरी लग्न करायची त्यांची इच्छा नव्हती. पण त्यांच्या आईने खूप दबाव टाकला होता. त्यामुळेच त्यांना दुसरी लग्न करावी लागली. पहिल्या पत्नीचे नाव पल्लवी होते. ती अमितनीचे बालपणीचे प्रेम होती. अमित आणि पल्लवी एकत्र वाढले होते. एकत्र राहता राहता त्यांच्यात प्रेमही निर्माण झाले होते. हम्म. गावातील सगळ्यांना याची माहिती होती, कारण ते दोघे शेतात अनेकदा फिरत असत. पण हळूहळू पल्लवी मोठी होत गेली. तेव्हा तिचे वडील तिला अमितला भेटायला देत नसत. ते म्हणत, "आता तू मोठी झालीस. जर तू अमितसोबत फिरत राहिलीस तर तुझे लग्न कोण करेल?" काही दिवसांनी अमित आणि त्यांच्या घरच्यांनी पल्लवीच्या घरी नाते आणले. तेव्हा सगळे मान्य झाले आणि त्यांचे लग्न झाले. एका वर्षाने त्यांना एक मुलगीही झाली. पण काही महिन्यांनी पल्लवी आजारी पडली आणि निधन पावली. माझे पती तिच्या मृत्यूपासून सावरले नव्हते. ते मला म्हणत, "मी तुम्हाला पत्नीचा हक्क देईन, पण प्रेम कधीही करू शकणार नाही." कधी-कधी मला पतीवर खूप राग येत असे, की फक्त एका मुलीला वाढवण्यासाठी त्यांनी माझे आयुष्य का बिघडवले. शेवटी मीही एक स्त्री आहे. मलाही प्रेमाची गरज आहे. मलाही असा पुरुष हवा होता, जो मला मनापासून हवे. माझे पती तर फक्त मला एक जबाबदारी समजत. पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतरपासून अमित मुंबईतच राहत होते आणि तिथे काम करत होते. गावातील सगळे काम आणि शेत सासू-सासऱ्यांकडेच होते. पतीला सुट्टी मिळाली की ते माझ्याकडे येत. पण जेव्हा ते जात तेव्हा मी एकट्याने रात्री काढत असे आणि त्यांच्या प्रेमासाठी तडपत असे. लग्नानंतर एका वर्षानेच मी गरोदर राहिले आणि मला एक मुलगा झाला. जेव्हा पतीशिवाय मला मन लागत नसे तेव्हा मी त्यांना म्हणत, "तुम्ही मलाही मुंबईत घेऊन चला. मी तुमच्यासोबत राहायला इच्छिते. असे एकटे मला चांगले वाटत नाही." पण ते म्हणत, "मी शहरात इतक्या लोकांचा खर्च पेलू शकणार नाही. म्हणून तुम्ही मुलांना घेऊन गावातच राहा. जेणेकरून त्यांची शिक्षण गावातच होईल." दर महिन्याला पती येत, पण काही दिवस राहून परत जात. असेच माझी तारुण्य हळूहळू एकाकीपणात गेली आणि आता मी 35 वर्षांची झाले आहे. रियाच्या लग्नानंतर काही दिवस सांगितले, "सीमा, एक मोठी अडचण आली आहे. माझे काम गेले आहे आणि मला कुठेही काम मिळत नाही." मी म्हटले, "तुम्ही गावातच या आणि शेती सांभाळा." ते म्हणाले, "सीमा, आमच्यावर खूप कर्ज झाले आहे. जर मी मुंबईत काम केले नाही तर हे कर्ज कसे फेडणार आणि मग शेती आमच्या हातून निघतील." मी म्हटले, "आता रियाचे लग्नही झाले आहे. का मीही मुंबईत येऊ नये आणि कामात तुमची मदत करू?" शहरातील लोकांना काम करणाऱ्या बायांच्या खूप गरज असते आणि मी स्वयंपाक आणि भांडी घासण्याचे काम चांगले करते. पतीने थोडा विचार करून म्हटले,
ठीक आहे. जर तुम्हाला हे काम करायला त्रास होत नसेल, तर या कारण आता दुसरा मार्ग नाही. आम्हाला आमची शेतं वाचवायची आहेत. मुलाला सासू-सासऱ्यांकडे सोडून मी मुंबईकडे निघाले. पैशांच्या गरजेमुळे सासू-सासरेही मला शहरात जाण्याची परवानगी दिली. मला वाटले, अनेक वर्षांनंतर आता माझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल. अनेक वर्षे मी पतीचे प्रेम मिळणार होते. जेव्हा मी पतीकडे पोहोचले, ते मला पाहून खूप खुश झाले. मला माहीत होते की तेही रात्री एकाकीपणात काढतात. मुंबईत पोहोचल्यानंतर काही दिवसातच मला 2 घरांचे काम मिळाले. मी विचार केला की आणखी काही घरांचे काम मिळाले तर चांगले पैसे येतील. गावाच्या तुलनेत शहरातील लोक कामासाठी चांगले पैसे देतात. एक रात्री काम संपल्यानंतर मी पतीसोबत बोलत होते. तेव्हा बाहेर पाऊस सुरू झाला. पाऊस खूप जोरात पडत होता आणि थांबायचे नाव घेत नव्हता. सुमारे रात्री 11 वाजता कोणीतरी आमच्या घराचा दरवाजा ठोठावला. पतीने विचार केला, इतक्या रात्री कोण आजा ठोठावला? जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला तर बाहेर 4-5 हट्टेकट्टे तरुण उभे होते. त्यांचे वय 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असेल. पती त्यांच्याशी बोलू लागले. तेव्हा मी माझ्या बेडरूममध्ये आले. मी विचारांत पडले की हे लोक कोण आहेत आणि आमच्या घरी असे का आले आहेत. थोड्या वेळाने पती खोलीत आले आणि म्हणाले, बाहेर 4 प्रवासी आले आहेत. ते एका रात्रीसाठी आमच्या घरात आश्रय मागत आहेत. मला त्यांच्याबद्दल दया आली आणि मी म्हटले, आमच्या घरात एकच गेस्ट रूम आहे, तर तुम्ही 4ही तिथेच राहाल. मला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की माझे पती 4 अनोळखी लोकांना असे घरात कसे राहू देऊ शकतात. ते खरेच खूप सरळ आहेत आणि लोकांवर लवकर विश्वास ठेवतात. पण कदाचित खरोखरच पावसामुळे ते मजबुरीने आले असतील. आमच्या या घरात इतके मौल्यवान सामानही नाही की चोरी करायला आले असतील. पती म्हणाले, हे लोक खूप खायला बनवाल का? मी दिवसभर सगळ्या घरांचे काम करून खूप थकले होते. पण तरीही पतीची बात मानून मी स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवू लागले. जेव्हा मी जेवण बनवून त्यांना देण्यासाठी आले, तेव्हा मी पाहिले की ते 4ही लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. मी त्यावेळी लाल रंगाची मॅक्सी घातली होती, ज्यातून माझे शरीर स्पष्ट दिसत होते. त्यांना पाहून मला खूप अस्वस्थ वाटत होते, कारण आधी कधीही कोणत्याही पुरुषाने मला असे पाहिले नव्हते. माझे पती मला पत्नी मानतात, पण ते त्यांच्या पहिल्या पत्नीला अमर्याद प्रेम करत होते. कधी-कधी मला पतीवर खूप राग येत असे, पण आज पहिल्यांदा कोणी पुरुष मला असे पाहत होता. 1 नाही, 4. माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले. मी जेवण देऊन लगेच आत माझ्या खोलीत आले. मी खोलीतून बाहेर डोकावले. तेव्हा पाहिले की त्या लोकांनी दारूची बाटली काढली होती. खूप महागडी दारू होती. तर माझे पतीही खुशीने पिऊ लागले. जेव्हा पती खूप वेळानंतर झोपायला आले, ते नशेत पूर्णपणे बेहोश झाले होते. मी कशेबशे त्यांना सांभाळून झोपवले. मी घाबरत घाबरत खोलीतून बाहेर आले आणि त्यांना म्हटले, मी तुमच्यासाठी आतल्या खोलीत व्यवस्था केली आहे. ते 4ही विचित्र नजरेने मला घुरघुरत होते, कारण तेही नशेत होते. मी लगेच माझ्या खोलीत आले आणि बेडरूमचा दरवाजा बंद केला. मग मी झोपले. मी खूप थकले होते, म्हणून मीही झोपले. पण मध्यरात्री शेजारील खोलीतून खूप जोरजोराने आवाज येऊ लागले. घाबरून माझी झोप उडाली. पण पतीला काहीच कळाले नाही आणि ते खोल झोपेत होते. मला त्यांना की ते नशेत आहेत आणि उठणार नाहीत. हळूहळू आवाज आणि गोंगाट वाढत होता. मला वाटले की उठून पाहावे. कदाचित हे चोर असतील. माझे पती कोणावरही विश्वास ठेवतात, पण मला ते माणसे काही ठीक वाटत नव्हते. सुमारे 15 मिनिटे मी असेच बेडवर बसून राहिले. मग हिम्मत करून मी बेडरूमचा दरवाजा उघडला आणि आवाज येत असलेल्या दुसऱ्या खोलीकडे जाऊ लागले. मला खूप घबराट होत होती. मी हळूच त्या खोलीचा नजर माझ्यावर पडली. तेव्हा आत असलेल्या 3 मळपणे माझ्याजवळ आला आणि मला आत ओढून दरवाजा बंद केला. मी खूप घाबरले की हे लोक माझ्यासोबत काही वाईट करणार आहेत. मला पाहताच ते विचित्र नजरेने माझ्याकडे पाहू लागले आणि जवळ येऊ लागले. माझा घसा कोरडा पडला आणि भीतीने माझा आवाज बंद झाला. त्यांच्या 4थ्या साथीदाराचा मृतदेह रक्ताने माखलेला खोलीत पडला होता. आता उरलेले 3 लोक कदाचित मला जिवंत सोडणार नाहीत. मी खूप घाबरले, कारण मी खुनाची साक्षीदार बनले होते. मी जोरात किंकाळ्या फोडल्या. वाचवा, मदत करा. माझ्या किंकाळ्या ऐकून शेजारच्या घरातील लोकांनाही जाग आली. माझे पती नशेत असूनही माझ्या आवाजाने जागे झाले. ते लंगडत खोलीकडे आले. त्या 3 लोकांनी मला सोडले आणि पळण्याचा प्रयत्न केला, पण शेजाऱ्यां मला सोडले आणि पतीने त्यांना अडवले. मी घाबरून रडत होते. लगेच पोलिसांना फोन केला गेला. पोलीस आले आणि त्या 3 लोकांना अटक केली.
चौथ्याचा मृतदेह तपासणीत असे समजले की त्यांच्यात दारू प्यायल्यानंतर पैशांवरून भांडण झाले होते आणि एकाने दुसऱ्याला चाकूने मारले होते. ते लोक खरे तर चोर आणि गुन्हेगार होते, जे पावसाच्या निमित्ताने खूप घाबरले होते. पोलिसांनी चौकशी केली. मी साक्षीदार म्हणून सांगितले. ते तीनही लोक जेलमध्ये गेले आणि त्यांना शिक्षा झाली. माझे पती खूप दोषी वाटले. त्यांनी मला क्षमा मागितली की त्यांनी अनोळखी लोकांना घरात आश्रय दिला. त्यांना कळाले की त्यांच्या सरळपणामुळे माझ्यावर मोठा धोका आला होता. त्या रात्रीनंतर आमच्या नात्यात बदल झाला. ते मला अधिक जवळ आले, माझ्या भावना समजून घेऊ लागले. आम्ही एकत्र कर्ज फेडण्यासाठी मेहनत केली. काही वर्षांनी शेतमुक्त झाली आणि आम्ही गावात परत गेलो. अनोळखी लोकांवर सहज विश्वास ठेवू नये, विशेषतः रात्री आणि एकटे असताना. घरात अनोळखी माणसे आणताना सावध राहावे. दारूच्या नशेत निर्णय घेऊ नये. स्त्रियांनी आपली सुरक्षितता प्रथम ठेवावी आणि संकटात ओरडून मदत मागावी. कुटुंबातील प्रेम आणि विश्वास हे सर्वात महत्त्वाचे आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.